आपले शेतकरी, आपल्या कंपनीचे सभासद शेतीमध्ये राबतात, शेतीमध्ये चांगलं उत्पादन घेतात, पण त्यांना पाहिजे तसे भाव मिळत नाही किंवा भावाची कुठेही हमी मिळत नाही आणि मग मार्केटमध्ये आहे त्या रेटमध्ये त्यांना त्यांचा माल विकावा लागतो। मग इथे खरी कमाई कोणाची होते? तर जे मध्यस्थी आहेत किंवा ज्या कंपन्या आहेत किंवा जे व्हॅल्यू ऍडिशन करत आहेत, म्हणजे आपल्या पिकावर जे प्रोसेस करत आहेत, तर त्यांची खरी कमाई होते। आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पोकरा 2 अंतर्गत कृषी प्रक्रिया उद्योग कसा सुरू करायचा आहे आणि या उद्योगासाठी अनुदान किती मिळणार आहे, कसे मिळणार आहे, एक्झॅक्टली काय प्रोसेस असणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। नमस्कार, मी वैजनाथ गाडेकर, ई टॅक्सवाला मध्ये आपलं स्वागत करतो। ई टॅक्सवाला इथे आम्ही ऍग्री बिझनेस साठी कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आणि तसेच ऍग्री बिझनेस साठी फंडिंग, सबसिडी आणि बिझनेस ग्रोथ यामध्ये आम्ही ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो। तर ऍग्री बिझनेस सुरू करण्यामध्ये तुम्हाला कुठेही काही अडचण येत असेल, कुठेही ट्रेनिंगची किंवा इतर काही अडचण येत असेल, तर जरूर आमच्या टीम सोबत कॉन्टॅक्ट करा, आम्ही नक्कीच तुमची मदत करू। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर कृषी प्रक्रिया उद्योग म्हणजे शेतामध्ये जे काही आपण पीक घेतो, तर ते ऍज इट इज म्हणजे जसं आहे तसं मार्केटमध्ये न विकता त्यावर काही ना काही प्रोसेस करून, काही व्हॅल्यू ऍडिशन करून मार्केटमध्ये आपल्या नावाने विकतो। जसे की दाल मिल किंवा ऑइल मिल किंवा आपण तेलगाणा किंवा पोस्ट हार्वेस्टिंग प्रोसेस म्हणजेच काढणी पश्चात प्रक्रिया किंवा यापुढे जाऊन आपल्या शेतकऱ्यांनी, आपल्या सभासदांनी जे काही पीक त्यांच्या शेतामध्ये घेतलेलं आहे, तर त्याचं व्यवस्थित ग्रेडिंग करणं, सॉर्टिंग करणं आणि मग एक चांगली स्टँडर्ड पॅकिंग करून मार्केटला सेल करणं। मग यामध्ये मसाला उद्योग आहे, भरड धान्य उद्योग आहे किंवा जे काही आपल्याकडे अन्नधान्य आहे, तर त्यावर प्रक्रिया करणं हाही उद्योग असू शकतो। म्हणजेच कच्चा माल न विकता त्यावर काही ना काही प्रोसेस करून मगच आपला माल विकणे आणि आपल्या सभासदांना किंवा आपल्या कंपनीला जास्तीत जास्त भाव मिळवून देणे। यानंतर शेतकऱ्यांनी एक गोष्ट अवश्य ठरवा की आपण जो काही माल पिकवत आहोत, तर तो ऍज इट इज आपल्याला कधीच विकायचा नाहीये। त्यावर काही ना काही म्हणजे कमीत कमी एक जरी व्हॅल्यू ऍडिशन केली तुम्ही, तरी तुम्हाला चांगला भाव मिळू शकतो, मार्केटमध्ये तुमचं नाव होणार आहे। म्हणजे बघा, जर तुम्ही गहू तुमच्या शेतामध्ये पिकवत असाल, तर तो पिकवलेला गहू ऍज इट इज मार्केटमध्ये सेल करायचा नाहीये, त्याला व्यवस्थित सॉर्टिंग करायचं आहे, ग्रेडिंग करायचं आहे आणि एक सिंपल पॅकिंग करायची आहे। मग बघा तुमचा भाव कुठे जात होते। आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने पोकरा 2 मध्ये कृषी प्रक्रिया उद्योगाला यामध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि त्यावर सबसिडी देणं सुरू केलेलं आहे। कारण पोकरा 2 चा हा उद्देश आहे की काढणी पश्चात जो काही लॉस होतो आहे, तर तो कमी करणं, आपल्या सभासदांना किंवा शेतकऱ्यांना थेट मार्केट सोबत जोडणं, आपली जी कंपनी आहे किंवा जे गट आहे, तर त्यांचं उत्पन्न वाढवणं आणि गावातच रोजगार निर्मिती करणं। मग हा जो काही कृषी प्रक्रिया उद्योग आहे, हा सुरू करण्यासाठी कोण पात्र आहे? तर यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे FPC, त्यानंतर महिला स्वयंसहायता गट म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप किंवा CLF किंवा आत्मा अंतर्गत जे काही शेतकरी गट आहे आणि CMRC किंवा ग्रामस्तरीय ज्या संस्था आहेत, जे गट आहेत, ते यासाठी पात्र असणार आहे। यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणजे एक सिंगल शेतकरी जर असेल, तर तो यामध्ये पात्र नाहीये। त्यांना कुठल्या तरी FPO मार्फत किंवा कुठल्या तरी FPO चा मेंबर होऊन म्हणजे सभासद होऊन हा लाभ जर घ्यायचा असेल तर घेऊ शकतात। कारण हा जो उद्योग आहे, तो गट किंवा कुठल्या संस्थेमार्फतच करणं आवश्यक आहे। मग या योजनेमध्ये कोणते प्रक्रिया उद्योग मान्य आहेत, जे सुरू केल्यानंतर आपल्याला सबसिडी मिळणार आहे? तर बघा, मी इथे काही एक्झाम्पल सांगतो, ते जर तुम्ही सुरू करत असाल तर नक्कीच तुम्हाला सबसिडी मिळू शकते। पण हेच प्रोजेक्ट सुरू करायचे आहेत असं बिलकुल नाहीये। तुम्ही शेतीशी संबंधित जे ठरवून दिलेले प्रोजेक्ट आहेत, ते कोणतेही सुरू करू शकता। मी इथे एक्झाम्पल साठी जसं दाल मिल आहे किंवा ऑइल सीड आहे, तर त्यावर प्रक्रिया करायची आहे, किंवा धान्य, भरड धान्य प्रक्रिया करायची आहे, मसाला प्रक्रिया करायची आहे, हे असे काही कृषी प्रोसेसिंग युनिट सांगितलेले आहेत। यापैकी तुम्ही कोणताही सुरू केला तरी काही अडचण नाही, तुम्हाला सबसिडी मिळण्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही। फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे
की शेतीशी संबंध नसलेले कोणतेही उद्योग इथे पात्र असणार नाहीये. म्हणजे इथे जो कोणता तुम्ही प्रोसेसिंग युनिट सुरू करणार आहात तर त्याचा थेट संबंध शेतीशी असणं आवश्यकच आहे. मग यासाठी या प्रोजेक्टसाठी किती अनुदान तुम्हाला मिळणार आहे, तर तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे तर तुमच्या टोटल प्रोजेक्ट कॉस्टच्या 60% पर्यंत तुम्हाला इथे अनुदान मिळणार आहे. आणि याची जी मॅक्झिमम लिमिट आहे 60 लाख रुपयापर्यंत. म्हणजे तुमचे 40% जर ओन कॉन्ट्रीब्युशन पकडलं तर हा जो टोटल प्रोजेक्ट कॉस्ट आहे 1 कोटी पर्यंत तुम्ही सुरू करू शकता. आणि याच्यासाठी जी सबसिडी आहे ती सबसिडी बॅक एंडेड सबसिडी आहे. म्हणजेच अगोदर तुम्हाला प्रोजेक्ट सुरू करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ते अनुदान मिळणार आहे. मग यामध्ये 2 टप्पे आपण करू शकतो. जर तुमचा टोटल प्रोजेक्ट कॉस्ट जर 20 लाख रुपयाच्या मध्ये जर असेल तर तुम्हाला 12 लाख रुपये सबसिडी आणि 8 लाख रुपये तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन. इथे कुठेही बँकेचा संबंध येणार नाही. पण हाच जर प्रोजेक्ट तुमचा 20 लाख रुपयापेक्षा जास्त असेल, 1 कोटी रुपयापर्यंत असेल, तर तिथे तुम्हाला 60 लाख रुपये अनुदान मिळणार आहे आणि 40 लाख रुपये तुम्हाला तुमचे स्वतःचे किंवा बँकेचे वापरायचे आहे. पण जसं ही बॅक एंडेड सबसिडी आहे म्हणून तुम्हाला 1 कोटी रुपये जर प्रोजेक्ट असेल तर 60% गव्हर्नमेंटचे पैसे, त्यानंतर 25% बँकेचं लोन आणि 15% तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन. याप्रमाणे हा प्रोजेक्ट तुम्ही रन करू शकता. पण लक्षात घ्या, सर्व खर्च अगोदर तुम्हाला करायचा आहे. मोठा प्रोजेक्ट असेल तर तुमचा पैसा आणि बँकेचा पैसा. आणि जेव्हा सबसिडी तुम्हाला मिळणार आहे तर ती सबसिडी तुमच्या बँक लोन सोबत ऍडजस्ट होते. प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची स्टेप बाय स्टेप आपण प्रोसेस बघूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला हे बघायचं आहे की आपला जो गट आहे, आपली जी कंपनी आहे किंवा आपली जी संस्था आहे ती पात्र आहे की नाही. मग हे जे पात्रतेचे निकष आहेत त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा आणि ते सर्व निकष तुम्ही चेक करा. त्यामध्ये जेव्हा तुम्ही पात्र होता तेव्हाच तुम्हाला ही पुढची प्रोसेस सुरू करायची आहे. आता जेव्हा तुम्ही पात्र आहात, आता तुम्ही तुमची पात्रता चेक केलेली आहे, तुम्ही पात्र आहे, त्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप करायची आहे की एक्झॅक्टली कोणता तुम्हाला कृषी प्रोसेस युनिट सुरू करायचा आहे. त्यानंतर जागेची आपल्याकडे काय व्यवस्था आहे, ती गटाची किंवा कंपनीची आहे किंवा एक रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट असेल तरीही चालेल. आणि मग पुढची जी स्टेप आहे तर तुम्हाला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे. म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करायचा आहे. हा डीपीआर म्हणजे हा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवला पाहिजे यासाठी सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. मग हा डीपीआर बनवल्यानंतर सर्व डॉक्युमेंटेशन रेडी झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे आहे, ज्यासाठी तुम्ही FBO DBT जे पोर्टल आहे त्यावर जाऊन ऑनलाईन ऍप्लिकेशन सादर करायचं. मग पुढची प्रोसेस आहे पूर्वसंमती आणि ऍक्च्युअल तुमचं काम सुरू करणं. जेव्हा आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिशन करतो तेव्हा गव्हर्नमेंट ऑफिसर आपलं जे डॉक्युमेंटेशन आहे त्याची प्रॉपर छाननी करतात, साईट इन्स्पेक्शन करतात आणि आपला जो डीपीआर आहे त्याला अप्रुव्हल मिळते. म्हणजेच आपल्याला पूर्वसंमती दिल्या जाते. मग जेव्हा आपल्याला ही पूर्वसंमती मिळते त्यानंतर ऍक्च्युअल काम तुम्हाला सुरू करायचं आहे. आणि मग जर तुमचा प्रोजेक्ट 20 लाख रुपयापर्यंत जर असेल तर ऍक्च्युअल सर्व काही खरेदी तुम्हाला सुरू करायची आहे, जसं की मशिनरी खरेदी. आणि जर 20 लाख रुपयाच्या पुढे जर असेल तर पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्हाला बँक लोनची जी प्रोसेस आहे ती सुरू करायची आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला बांधकाम किंवा जे मशिनरी आहे त्याचं इन्स्टॉलेशन सुरू करायचं आहे. आणि लक्षात घ्या, हे जे काही तुम्ही काम करणार आहात ते जे काही आपला डीपीआर आहे त्यानुसारच तुम्हाला हे स्ट्रिक्टली करायचं आहे. म्हणजे तुम्हाला पुढे अनुदान मिळण्यामध्ये कुठेही काही अडचण येणार नाही. आता जेव्हा आपलं पूर्ण प्रोजेक्ट रेडी होतो त्यानंतर पुढची स्टेप आहे की मोका तपासणी आणि जे अनुदान आहे तर ते रिलीज करण्याची प्रोसेस. मग प्रकल्प जेव्हा पूर्ण होतो त्यानंतर अधिकारी येतात, मोका तपासणी करतात, मशिनरी चेक करतात, सर्व बिल्स, इन्स्टॉलेशन कसं केलेलं आहे हे सर्व तपासतात. आणि त्यानंतर मग आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट फायनल अपलोड करायचे आहेत DBT पोर्टलवर. आणि त्यानंतरच मग आपल्याला जे आपलं अनुदान आहे तर ते मिळायला सुरुवात होते. मग इथे अशा काय काय चुका होऊ शकतात ज्या की तुम्हाला कंपल्सरी टाळायच्या आहेत. म्हणजे बघा, अप्रुव्हल मिळण्या अगोदर म्हणजे पूर्वसंमती मिळण्या अगोदर तुम्हाला कुठेही खर्च करायचा नाहीये. डीपीआर मध्ये ज्या ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्याच गोष्टी तुम्हाला खरेदी करायच्या आहेत, त्याच्या बाहेरच्या कोणतीच गोष्ट खरेदी करायची नाहीये. त्यानंतर जे काही आपण पेमेंट करणार आहोत मशिनरीसाठी किंवा एखाद्या वेंडरसाठी तर ते
ऑनलाईनच पेमेंट करणं आवश्यक आहे, आपल्या बँक मधूनच जाणं आवश्यक आहे. कॅश पेमेंट बिलकुल तिथे चालणार नाही. मग या जर चुका तुम्ही टाळल्या तर तुम्हाला अनुदान मिळण्यामध्ये कुठेच काही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, पोकरा 2 अंतर्गत कृषी प्रक्रिया उद्योग ही फक्त एक योजना नाहीये, तर ही शेतकऱ्यांसाठी एक व्यवसायाची संधी आहे. आणि म्हणून योग्य प्रक्रिया उद्योग, योग्य सविस्तर प्रकल्प अहवाल आणि योग्य प्रोसेस ही जर तुम्ही पाळत असाल तर तुम्हाला अनुदान 100% मिळेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत, शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.